एकतर्फी लढत होईल अशी चिन्ह दिसतात, तर दुसरीकडे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ विदर्भामधला सगळ्यात लक्ष लागलेला लोकसभा मतदारसंघ। महाराष्ट्राचे आघाडीचे भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार जे म्हणत होते वारंवार की मला लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरायचंच नाहीये, त्यांना या मतदारसंघामधनं पक्षानं निवडणूक लढवायला पाठवलं आणि त्यांच्या विरोधात प्रतिभा धानोरकर या काँग्रेसच्या उमेदवार म्हणून आल्या। प्रतिभा धानोरकर या दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी आहेत। बाळू धानोरकर हे एकमेव काँग्रेसचे आमदार होते जे 2019च्या निवडणुकीमध्ये लढून जिंकून आले होते, त्यामुळे हा एकमेव लोकसभा मतदारसंघ होता 2019 मध्ये जो काँग्रेससाठी महत्त्वाचा ठरला होता। त्यामुळे धानोरकर की मुनगंटीवार? धानोरकर मुनगंटीवार, कारण बल्लारशातून त्यांना मोठी लीड मिळू शकते। ओके, मुनगंटीवार एक बहुतेक काही दिवसांनी मुनगंटीवारांना आपण जिंकलो पाहिजे अशी उर्मी आल्याचं कळलं, त्याच्यामुळे मला वाटते त्यांनी अधिक मेहनत केली असेल आणि त्यांचा जो खरा कोर वोटर आहे ना त्याला खरोखर सांगितलं असं की नाही मुझे जितना है, मला तुम्ही मदत करा। तर मला वाटतं थोडी स्लाईट पण इकडे धानोरकर मॅडमनी चांगली फाईट दिल्याचं लक्षात येते, त्याच्यामुळे मी माझ्या मते ही काय म्हणतात काट्याची पण कोण एज कुणाला? एज मुनगंटीवारांना 2-1 प्रतिभा धानोरकर 2-2 प्रतिभा धानोरकर 2-3 मी प्रतिभा धानोरकर यांना देईन। याचं कारण प्रामुख्याने तिथे झालेलं कास्ट पोलरायझेशन। दुसरी गोष्ट की तुम्ही किती जरी काही जरी म्हणा तरी मुनगंटीवार खरंच ईर्षेने निवडणूक लढवली का याविषयी तर्क वितर्क आहेत, 2-4 प्रतिभा धानोरकर चांगल्या मताधिक्याने निवडून 2-5 प्रतिभा धानोरकर यांना आघाडी, सुधीर मुनगंटीवार यांना पिछाडी। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचा हा पब्लिक पोल पुढचा